सर बोला. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. सर्वत्र दुर्गंधी आहे. विशेष म्हणजे महिला बालविकास विभागाच्या बाजूलाच गत अनेक महिन्यापासून नालीचं पाणी साचलेलं आहे. त्या विभागातील कर्मचारी किंवा अभ्यागतांनाही मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये जे अभ्यागतांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी शौचालय आहेत, त्या शौचालयापैकी खाली दिव्यांगांसाठी जे असलेलं पहिल्या तळमजल्यावरचं शौचालय आहे ते सुद्धा बंद आहे. त्याच्यानंतर अन्य 2 शौचालय बंद आहेत, स्वच्छतागृह. त्याचबरोबर बाजूला बांधकाम करण्यात आलेलं या आवाराच्या आतलं स्वच्छतागृह सुद्धा बंद आहे. असे असतानाही नव्यानेच कार्यकारी अभियंता म्हणून प्रभारी ज्यांना अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे, या स्थानिकचे या नांदेड उपविभागाचे उपअभियंता यांनाच कार्यकारी अभियंता या पदाचा चार्ज दिल्यानंतर त्यांनी स्वतःच्या दालनावर रंगरंगोटी करण्याचा प्रकार केलेला आहे. हा प्रकार अत्यंत केविलवाणा असून त्यांनी पहिल्यांदा आपला पदभार स्वीकारल्याच्या नंतर किमान या आवारातील आणि या परिसरातील स्वच्छता असेल किंवा पर्यावरण असेल त्याकडे लक्ष देणं अत्यावश्यक होतं, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचा कारभार नीटनेटका व्हावा आणि विशेषतः स्वतःचं दालन चांगल्या पद्धतीचं दिसावं यासाठी त्यांनी आपल्या कार्यालयाची कक्षाची रंगरंगोटी करीत आहेत. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी त्याच ठिकाणी बसलेले असताना सुद्धा त्यांनी त्या कार्यालयाची रंगरंगोटी केल्याचे दिसून आलेले नाही. परंतु आता सध्याला अतिरिक्त कार्यभार म्हणून ज्यांनी स्वीकारला त्या उपअभियंत्यांनी स्वतःकडे कार्यकारी अभियंता या पदाचा बांधकाम विभागामध्ये अतिरिक्त कारभार आल्याच्या नंतर रंगरंगोटी केलेली आहे. या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या सध्या रजेवर असल्याचे समजलेले असून त्यांचा ज्यांनी पदभार घेतलेला आहे ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी तात्काळ लक्ष द्यावं आणि ही जी उधळपट्टी पैशाची चालू आहे ती तात्काळ थांबवावी. त्याचबरोबर या परिसरातील किमान जिल्हा परिषदेच्या आवारातील प्रशासकीय इमारतीतील जी अस्वच्छता आहे ती दूर करून नागरिकांना दुर्गंधीपासून मुक्त करावे. संदर्भात काही पत्रकार गेले होते, व्हिडिओ वगैरे करण्यापासून रोखण्यात आला असं खरं आहे सर? काय प्रकार आहे? कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्या दालनामध्ये जी रंगरंगोटी चालू आहे त्या ठिकाणचे व्हिडिओ आणि फोटो घेण्यासाठी काही पत्रकार मंडळी गेल्याचं कळालं आणि त्या आमच्या पत्रकार सहकारी मंडळींना त्या ठिकाणी मजाव केल्याचं कळालेलं आहे. या प्रकरणामध्ये मी स्वतः जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सध्या त्यांच्याकडे जे पदभार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा संदीप माळोदे साहेब, त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुकावर साहेब यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सध्या या कार्यालयामध्ये नसल्याचं समजलं. तरी या प्रकरणामध्ये मी स्वतः सोमवारी या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये त्यांनी कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना समज द्यावी, कारण पत्रकार हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे आणि त्यांना अशा प्रकारे मजाव करणं हे योग्य नाही. घेऊ द्या काय खायचं साहेब? बसले बोला साहेब. सर तुम्हाला व्हिडिओ लागते ना, त्याला नंतर मी प्रतिक्रिया घेईन ना. घ्या तुम्हाला